लक्ष्मण हाकेंची नेत्यावर टीका, वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल। लक्ष्मण हाकेंचा रोख नेमका कुणाकडे? व्हिडिओमुळे खळबळ। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मागच्या कर्जमाफीमध्ये मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांना सुद्धा लाभ। नाशिक विधान परिषद निवडणुकीमधून माघार घ्यायला गोकुळ गीतेंचा नकार। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गीतेंसोबत करणार चर्चा। नाशिकच्या तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। फडणवीस आणि शिंदेंची गोकुळ गीतेंसोबत फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग। किशोर दराडे आणि गणेश गीतेंमध्ये बंद दाराआड चर्चा। किशोर दराडे हे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू। विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बुधवारी होणार मंथन। नाशिकच्या जागेबाबत होणार चर्चेची शक्यता। राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची पोस्ट। मी भाजपशी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती, पदासाठी विचारधारा बदलणार नाही। अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकाराबाबत बच्चू कडू आक्रमक। अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनू यांचा कडूंनी घेतला समाचार। रुग्णालयातील असुविधांवरून प्रशासनाला झापलं। नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची खबरदारी। नागपूरमधला भाजप नगरसेवक गोव्यात मुक्काम ठोकणार। निवडणुकीत मतांची फूट टाळण्यासाठी भाजपची खबरदारी। इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलणार। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती। त्रिभाषा अहवालासंदर्भातही लवकरच निर्णय होण्याची शक्यता। पंढरपूरच्या 73 कोटींच्या विकास आराखड्यात भ्रष्टाचाराचा आरोप। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भ्रष्टाचाराच्या आरोपांचं खंडन। मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यातच ठिय्या। मराठा आंदोलकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप। उपराजधानीत मनसेचं अर्धनग्न आंदोलन। शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आंदोलन। गणवेशासाठी फक्त 240 रुपयांचा निधी दिला जात असल्याचा आरोप। तृणमूलचे खासदार युसूफ पठाणचंही बंड। युसूफला अमित शहांनी दिल्लीला बोलावलं। खासदार महुआ मोइत्रांचा दावा। करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीनं हल्ला। पत्नीनंतर पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू। डहाणूच्या सरावलीमधील धक्कादायक घटना। कल्याणच्या गोठेघरमध्ये टायर कंपनीच्या गोडाऊनला आग। कल्याण शिळरोडवर धुराचे मोठे लोट। आगीचं कारण स्पष्ट। अग्निशमन दल घटनास्थळी। सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। संभाजीनगरच्या कन्नडमधील भोकन गावातील धक्कादायक घटना। हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून छळ केल्याचा आरोप। स्वस्त धान्य दुकानदाराची गुंडागिरी। लाभार्थ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाणा तालुक्याच्या देऊळघाटमधला प्रकार। जळगावच्या अमळनेरमध्ये भीषण अपघात। तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधल्या लोकांवर काळाचा घाला। पुण्यामधील भिडे पूल 9 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद। डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम होणार। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं महामेट्रोचं आवाहन।